नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या गुरुवार आहे 6 जून 2024. या दिवशी अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या दर्श अमावस्या, वैशाख अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी शनी जयंती देखील आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक आईने मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अमावस्येच्या दिवशीच हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकतात. त्यामुळे प्रत्येक आईने तुमची मुलं लहान असो मोठी असो सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय आपण का करायचा, तर मुलांची शिक्षणात नोकरीत प्रगती व्हावी, त्यांच्या कामात त्यांना यश प्राप्त व्हावं, मुलांचे संकट नजरदोष असतील बाधा असतील, मुलं जर का सारखे आजारी पडत असतील तर ह्या सर्व गोष्टी नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुमचे देखील मुलं आजारी पडत असतील, अमावस्या आल्यावर किरकिर करत असतील, काही जण अमावस्या आल्यावर बघा ताप येतो, तापाने फणफणतात आणि पुन्हा 2 दिवसांनी नीट रिकवर होत असतात. काहींना नजर लागलेली असते, बाहेरच्या बाधा झालेल्या असतात किंवा काही जण बाहेरून तांत्रिक क्रिया करत असतं. काहींना कामात यश मिळत नाही, प्रगती होत नाही, तर त्यांना देखील त्यांच्या कामात किंवा शिक्षणात इतरांच्या नजरबाधा झालेल्या असतात. आणि ह्या सर्व गोष्टींसाठी प्रत्येक आईने अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे. बघा, उद्या गुरुवारी दर्श अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय आणि सेवा करत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील सर्व अलक्ष्मी, दरिद्रता, निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी देखील भरपूर असे उपाय करत असतो. तर सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपले पितर तृप्त होत असतात. त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते. त्याचप्रमाणे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचारांच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यासाठी हळदीचं लेपन आपण अमावस्येला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे. कारण अमावस्या हा एक असा दिवस आहे, या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील काही उपाय करत असतो. आणि ह्या दिवशी बाहेर बघा वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जाही पसरलेली असते आणि म्हणूनच या दिवशी तांत्रिक क्रिया, करणीबाधा या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना ह्या गोष्टी बाधू नये म्हणून किंवा ह्या गोष्टी बाधलेल्या असतील तर त्या निघून जाण्याचा दिवस हा म्हणजे फक्त अमावस्या असतो. म्हणूनच आपल्याला अमावस्येला हा एक उपाय करायचा आहे. उपाय काय करायचा, कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. बघा, 6 वाजेनंतर आपण उतारे उपाय हे करत असतो. त्यामुळे हा उपाय तुम्हाला 6 वाजेनंतर तुम्ही 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. ह्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तुम्हाला नारळाच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या आहे. वर टोकाला तुम्हाला शेंडी तशीच ठेवायची आहे. थोड्या शेंड्या नारळाला राहिल्या तरी चालतील. त्यानंतर ह्या नारळावर तुम्हाला चंदनाने किंवा चंदन नसेल तर बघा कुंकवाने किंवा तुम्हाला सेंदूर घ्यायचा आहे. तुम्हाला सेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे. त्रिशूळ आपल्या सर्वांना माहिती आहेच. माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर बघू शकतात. तुम्हाला एक त्रिशूळ ह्या नारळावर काढायचा आहे. आपल्याला नारळाची शेंडी समोर करायची आहे आणि समोरच्या बाजूने त्रिशूळ येईल या पद्धतीने एक त्रिशूळ आपल्याला ह्या नारळावर काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या मुलाला बाधा झालेली आहे किंवा ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करत आहात किंवा तुम्ही तुमच्या सर्व मुलांसाठी देखील हा उपाय करू शकतात, त्या मुलाला तुम्हाला एका पाटावर किंवा एखाद्या आसनावर बसवायचं आहे. त्याचं तोंड पूर्व पश्चिम येईल अशा पद्धतीने तुम्ही बसवायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर देखील तुम्ही त्या मुलाला बसवू शकतात. बसवताना त्याचं तोंड हे घराच्या बाहेर येईल या पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे. त्यानंतर हा नारळ तुम्हाला त्याच्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत अशा पद्धतीने क्लॉकवाईज, जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेने तुम्हाला 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे.
त्यानंतर हा उतरवलेला नारळ तुम्हाला पुन्हा घरामध्ये आणायचा नाही किंवा तुम्ही घरात हा उपाय केला असेल तर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. जर का तुमची 2 मुलं असतील तर तुम्ही दोघांसाठी वेगळा नारळ घेण्याची गरज नाही. हाच नारळ तुम्ही दुसऱ्या मुलावरून देखील उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मागे फिरून वळून बघायचं नाही आणि हा नारळ तुम्हाला एखाद्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे किंवा एखाद्या उखरड्यावर तुम्हाला टाकून यायचा आहे किंवा एखादी मोकळी जागा असेल जिथे कोणीही जात नसेल अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ टाकायचा आहे. आपण हा नारळ उतरवल्यामुळे त्या मुलात असलेली बाधा सर्व हा नारळ खेचून घेत असतो. त्यामुळे हा नारळ कोणी खाणार नाही किंवा कोणी खायला पुन्हा वापरणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकू शकतात आणि त्यानंतर देखील तुम्ही हा नारळ फेकून देऊ शकतात. नारळ टाकताना तुम्हाला कोणाच्याही दारात, घरात, अंगणात हा नारळ तुम्हाला फेकायचा नाही आहे. जिथे मोकळी जागा असेल, जिथे कोणी जाऊ शकणार नाही किंवा उकिरड्यावर किंवा डस्टबिनमध्ये तुम्हाला हा नारळ टाकायचा आहे. तुमचा डस्टबिन जर का घरामध्ये असेल तर तुम्हाला हा नारळ त्या डस्टबिनमध्ये अजिबात टाकायचा नाही आहे. हा नारळ आपण फेकून आल्यानंतर आपल्याला फिरून मागे वळून पाहायचं नाही. हातपाय धुवायचे आहे घरात आल्यावर, घराच्या बाहेर हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्या घराला देखील याच पद्धतीची नजर लागलेली असते. तर आपण देखील घरासाठी देखील हा नारळ तुम्ही अशाच पद्धतीने तयार करायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून हा नारळ आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. वरच्या टोकापासून ते खाली जमिनीला टेकेपर्यंत तुम्हाला 7 वेळा हा नारळ घरावरून उतरवून घ्यायचा आहे आणि एखाद्या उकिरड्यावर याच पद्धतीने किंवा डस्टबिनमध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये याच पद्धतीने टाकून यायचं आहे. आल्यावर घरात येताना हातपाय घराच्या बाहेर धुवायचे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे. बघा, यामुळे तुमच्या मुलांवर कितीही करणी बाधा झालेली असेल, वाईट बाधा झालेली असेल, शिक्षणात, अभ्यासात प्रगती होत नसेल, कामात अडथळे येत असतील तर यामुळे या सर्व गोष्टी तुमच्या नष्ट होणार आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. आता जर का तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील, बाहेर गावी असतील आणि तुम्हाला जर का त्यांच्यासाठी हा उपाय करायचा असेल, मुलांना त्या ठिकाणी खूप त्रास होत असतील तर तुम्ही त्यांचा फोटो तुम्ही खुर्चीवर ठेवून किंवा घरात तुम्ही त्यांचा फोटो असेल तर तुम्ही त्यांच्या फोटोवरून या पद्धतीने हा नारळ उतरवून तुम्ही घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जर का एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून देखील तुम्ही याच पद्धतीने हा नारळ याच पद्धतीने उतरवून टाकू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.